आम्ही मगाशी होतो विरारला. विरारवरनं बस स्टॉपवरनं आम्ही बस पकडली आणि तिकडून आम्ही आलो आहे उमारपाडाला. तर आम्ही फायनली चाललो आहे श्री द्वारकाधीश मंदिराकडे. तर आता आम्ही उमरपाडा शहरामध्ये उतरलो तिकडे, म्हणजे बाहेर उतरलो गावामध्ये. आणि तिकडून आता आपल्याला 20 मिनिट चालत जायचे. तर तुम्हाला विरार बसवरून ना, म्हणजे विरार स्टेशनवरनं तिथून पुढे बस स्टॉप आहे, तिकडून तुम्हाला डायरेक्ट द्वारकाधीशला बस भेटेल. पण ती एक तासाने लेट असते, त्यामुळे अजून अरे कहना क्या चाहते हो? एक बस आहे, पण ती जाते, पण ती पुढे जाते, ती इकडे येत नाही. तुम्हाला आधी उतरायला लागेल गावाकडे, उमरपाडा गावाकडे उतरायला लागेल. तिकडून तुम्हाला रिक्षा भेटेल. असे रिक्षा भेटतात भरून भरून. पण तुम्हाला चालत जायचं असेल, तुम्ही असे असाल मेंबर बरोबर, तर तुम्ही चालत या. 20 मिनिटाचा रस्ता आहे. रस्ता खूप चांगला आहे. प्रॉपर आपल्याला 20 मिनिटं लागतात. आणि इकडून ते मंदिर तिकडे तुम्हाला दिसेल बघा, 20 मिनिट चालत आल्यावरती. ते बघा तिकडचं कळस दिसतंय, झेंडा दिसतोय. बसवाल्याला विचारला किंवा कंडक्टरला विचारला तर तुम्हाला ते लोक सांगतील की द्वारका दिसतंय. याच्या नाही बोलू का, तू बोलते हा. विरावरून बस स्टॉपला आला तर तुम्हाला तिकडे प्रॉपर सांगतील. कोणाला विचारलं तर खाकी लोकांना विचारायचं बस स्टॉपला ना. अरे ते खाकी घालतात ना बसवाले, काकी लोक ना, खाकी कर हे ते असतात ना वायरमॅन वाले, खाकी घालतात, ते लोकांना विचारायचं. अरे बस थांब ना, ते बस बस ड्रायव्हरला विचारायचं की द्वारकाची जागा बस कुठले, तुम्हाला प्रॉपर सांगतील. पार्किंग वगैरे दिले बघा, रिक्षा तिकडे पार्किंग केले, गाडी इकडे पार्किंग केले, म्हणजे वेगवेगळे पार्किंग आहे. आणि बाईक तिकडे पार्किंग केली. अशी पार्किंग करू नका, पार्किंग जागा दिली इकडे, पार्किंग इकडे करा. हे बघा समोर मंदिर आहे. एक मिनिट, इकडे चप्पल काढायची. तू चप्पल देते का इकडे? या साईडला चप्पल द्यायची. मेऱ्या चप्पल रॅक आहे, पण भेटतात 269. चला, कुपन भेटलेला आहे 269. नंतर हा देऊनच तुम्हाला चप्पल भेटणार. आता 20 मिनिटं चालत आलो आणि काय चांगलं दिसणार नाही असं होणार नाही. मंदिर माझ्या समोरच आहे, हे बघा. जबरदस्त मंदिर आहे बघा. एंट्री गेट आहे. तर आतमध्ये आम्ही दोघं पण शिवाय खाऊन आलोय. आतमध्ये फोटो अलाउड नाही, हे कसं तरी काढवतो. आता फोटो काढले 2-3, व्हिडिओ पण काढून आलोय. आतमध्ये शिवाय काढलेत. आणि तिकडे QR लावलंय, तिकडे बरोबर QR स्कॅन करताय, फोटोने स्कॅन करतात ना, ते अलाउड आहे आतमध्ये. पण फोटो काढणे आणि व्हिडिओ काढणे अलाउड नाही. मंदिर खूप छान आहे, बाकी काय नाही. मंदिर एकदम भारीच आहे, मंदिर आवडलं. पण व्हिडिओ अलाउड केल्याचं चाललं असतं. हा गर्दी होईल पण ठीक आहे, पण थोडंफार तरी 2-2 सेकंद 5-5 सेकंद मध्ये व्हिडिओ काढले असते बरं झालं असतं. तिकडची नॉर्मल लाईन आहे आणि आमची VIP लाईन आहे. आम्ही पास घेतला होता. असा पास भेटतो, एक मिनिट, असा पास भेटतो की VIP लाईन भेटते आपल्याला. चल बस ना. आम्ही आता बघा मंदिरामध्ये जाऊन आलो. मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी अवेलेबल नाही, ओरडतात. अशा कलरचे ब्लू कपडे घातलेत ना, ते लोक ओरडतात. आता तुम्हाला मंदिराच्या बाहेरून दाखवतो. मंदिराच्या एंट्री गेटला तुम्हाला हे बघा हत्ती स्तंभ दिसेल पहिला, आणि थोडंसं पुढे आल्यावरती सिंहस्तंभ दिसते या साईडला. हे दोन्ही बाजूने आहेत, हत्ती स्तंभ आणि सिंहस्तंभ दोन्ही बाजूला आहेत. आता आपण या साईडला म्हणजे राईट साईडला आहे. जर मंदिराकडून पुढे गेलो ना की आपल्या राईट साईडला बघा तुम्हाला इकडे ना कोरीव काम दिसेल या साईडला. हे बघा सगळीकडे कोरीव काम केले आणि वेगवेगळे लिहिले इकडे सगळं कोरीव काम. श्री श्रेष्ठाय नमः असं सगळं वेगवेगळे लिहिलंय. श्री पवित्राय नमः हे बघा सगळीकडे. आणि त्याच्या खाली तुम्हाला हत्तीचं कोरीव काम दिसेल, हे बघा. आणि इकडे छोटंसं शिवलिंग आहे, नीट बघाल ना, इकडे येऊन छोटं शिवलिंग आहे, हे बघा ना, शिवलिंग बघा ना, छोटंसं शिवलिंग आहे इकडे बघा. आणि या साईडला सगळे हत्ती आहेत. सगळं कोरीव काम आहे. थोडं अजून पुढे आल्यावरती तुम्हाला इकडे छोटीशी फ्रेम दिसेल, फ्रेम टाईप दिसेल या साईडला. आणि हा पूर्ण एरिया इकडचा. ही पडली बिचारी. ह्या साईडला नंदी दिसेल. मला ऍक्च्युली माहिती नाही की इकडून आतमध्ये काय असेल. मला वाटतं इकडे पाणी येत असेल, किंवा आतमध्ये मंदिर वगैरे धुतलं ना तिथून पाणी येत असेल. आम्ही मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला उभे आहेत. ह्या साईडला तुम्हाला सेम कोरीव काम दिसेल. इकडे बघा तुम्हाला शंख आहे, आणि या साईडला हे बघा मोरपीस आहे. मोरपिसाचं कोरीव काम आहे. म्हणजे चारही बाजूला कुठलं ना कुठलं तरी कोरीव काम केले. हे बघा इकडे पण कोरीव काम केले या साईडला. ही पूर्ण मागची बाजू आहे.
तुझे कसा उभी राहिले फोटो काढायला मस्त आहे ना इकडे पैसे काय टाकले असे खाली बघा पैसे फेकले इथे पैसे फेकतात ते डायरेक्ट पाण्यामध्ये सोडत नाही बघा जिकडे तिकडे कॉइन आहे पाण्यामध्ये फेकले लांब लांब पर्यंत इकडे तिकडे बघाल तिकडे कॉइन फेकले पाण्यात आणि असे नाही हे लोक आता समजा हातामध्ये कॉइन आहे असं हातामध्ये कॉइन आहे असं असं नाही फेकणार असं कॉइन घेणार आणि असं फेकतात आता मी एका लोकांना बघितलं फेकताना मी लवकर आलेलो म्हणून आम्हाला लाईन नाही भेटली आणि आता लाईन बघा ना केवढी आहे पूर्ण एंट्री गेट पर्यंत लाईन आहे आणि मी सकाळी लवकर आलेलो त्यामुळे लाईन नव्हती आणि आज शनिवार आहे त्यामुळे लाईन तर असणारच कारण की शनिवार रविवार खूप लाईन असते इकडे आणि परत बोलतो आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाहीये फोटो काढू नका ओके